विधान परिषद निवडणूक 2026ची जी प्रक्रिया जाहीर झाली आहे त्या अनुषंगाने नामांकन अर्ज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये भरण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने दिनांक 2 जून रोजी त्या अर्जांची छाननी होती आणि त्याच्यावर उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये काही आक्षेप असेल त्याबाबत माहिती घेण्यात येणार होती। त्या दरम्यान जी काही प्रक्रिया झाली त्यामध्ये माननीय गोपीकिशनजी बाजोरिया यांचा जो काही अर्ज होता नामांकन अर्ज तो जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे निवडणूक निर्णय अधिकारी होते त्यांनी तो म्हणजे अदखलपात्र म्हणजे हे बाद करण्यात आलेला होता। त्यामुळे त्याबद्दल त्यांनी म्हटलं की हा जो माझा जो अर्ज आहे नामांकन अर्ज तो तुम्ही खारिज केलेला आहे तो खारिज का केला याबद्दल त्यांना विचारणा केली आणि बा तुम्ही माझा अर्ज जर रिजेक्ट केलेला असेल ना रद्द केला आहे तर त्याबद्दल मला लेखी देण्यात यावे। तर लेखी द्यायला जी काही प्रोसेस असते जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर आणि वेळ बराच झाला होता नामांकन अर्जाची छाननी करायला वेळ बराच कालावधी संध्याकाळ होऊन गेलेली होती त्यामुळे शासकीय कार्यालयाची जी वेळ होती ती संपलेली असल्यामुळे ते म्हटले आम्ही थोड्या वेळाने देणार पण ते शक्य झालं नाही। त्याच्यामुळे तो त्यांचे माननीय गोपीकिशन बाजोरिया साहेबांचं म्हणणं होतं की आजच्या जावाने आत्ताच्या आता मला ती माहिती द्यावी किंवा किती वेळाने देता मला ते कळवावे अन्यथा मला ते लेखी द्यावे। या अनुषंगाने तिथे त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांची ती काय शाब्दिक त्यांची बात झाला आणि बोलता बोलता अनावधानाने त्यांच्याकडून जे काही अपशब्द काही शिवीगाळ झाली त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी साहेब आहेत संतोष काकडे साहेब यांनी पोलीस स्टेशन गाडगेनगर या ठिकाणी रात्री येऊन तक्रार दिली। त्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाडगेनगर इथे शासकीय कामकाजाचा व्यत्यय आणि शिवीगाळ या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। बरं।